मग आपल्या गावाचं जे सूक्ष्म नियोजन आपल्याला गावाचं करायचं आहे, मग सूक्ष्म नियोजन गावाचं करताना आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टी आवश्यक आहे, तुम्हाला काय वाटते? कोणत्या गोष्टी आपल्याला आवश्यक आहे अभ्यासाच्या दृष्टिकोनातून? गाव कसं असलं पाहिजे, गावात काय काय आहे, बरोबर आहे? आता मला सांगा, सांडपाणी नाही कुठं हे नळाचं जेव्हा नळ येतो तेव्हा व्हायला मला सांगा, यामध्ये बरोबर आहे का? माझ्या म्हणण्यात नाही किंवा हे गावातले आहे, आम्ही गावातले नाही आहे. नफाचा हात हॉटेलसमोर तयार झालेला आहे, त्याच्यामुळे आम्ही हा मान्य करतो. मान्य आहे का तुम्हाला? मान्य आहे का? हो आहे ना? म्हणजे अजून काही सुटलेलं असेल तर सांगा. हँडपंप आलं, पाईपलाईन आली. पाईपलाईन आता तुम्हाला माहितच आहे, म्हणजे नळ कनेक्शन आलं तर अंडरग्राऊंड आहे. नाल्या राहिल्या, रांगोळी काढायच्या वेळेस एक काम करायला लागेल आपल्याला, एक शेडिंग याच्यासाठी द्यावं लागेल का देवळाचा वेगळा शेडिंग द्या, बरोबर आहे? त्याच्यानंतर मंदिरच आपली दिसले पाहिजे द्या. एक लक्षात घ्या, इकडे काळजी घ्या. वस्ती बसलेली आहे आणि रोडच्या बाजूला आहे कुठेतरी, त्याच्यामुळं जास्त गावात घाण दिसणार नाही. हा एक गावातला मुख्य आपल्याला दिसून येतो.
कारण म्हणजे 100% शौचालय झाले आहे, शौचालय पण झालेले आहे. परंतु अजूनही खऱ्या स्वरूपानं आपल्याला स्वच्छ झालेलं आहे असंही म्हणता येणार नाही. जरी स्वच्छ आपल्याला दिसत असलं तरी गावामध्ये आपल्याला काही ना काही प्रमाणात सांडपाणी आणि नाली उघड्यावरच्या म्हणा जरी साफ आहे वाहते आहे आपल्याला त्याचा फेरबदल कर. बरोबर आहे. जे होत आहे जनावरांचा तिथं पाणी सांडपाणी असंच वाहते आहे त्याचाही बंदोबस्त करणे आहे. आला का नाही लक्षात तुमच्या? तिथं एक विहीर आहे, विहिरीमध्ये कचरा असा तुंबला गेलेला आहे त्याचाही बंदोबस्त करणं आहे. आणि एका ठिकाणी पुन्हा तिथे एक सांडपाणी साचलेलं आहे तिथेही बंदोबस्त करायचा. बाकी गाव स्वच्छ आहे, चांगला आहे. खरं तर या गावातले मनानं आणि संस्कारमय गाव असल्यामुळं मी या गावाला धन्यवाद देतो. कारण इतर गावापेक्षा सुगाव निपाणी गाव खूपच चांगलं आहे. छोटं गाव आहे पण मन मोठं आहे खऱ्या स्वरूपानं. म्हणून एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. विशेष म्हणजे या गावकऱ्यांनी आपल्याला या ठिकाणी सहकार्य केलं. विशेष म्हणजे आपण या गावात जर आलो असतो आणि नकाशा जर तयार केला असता तर आपल्याला ते काढता आला नसता. कारण परिपूर्ण माहिती ही इथल्या रहिवासी लोकांना आहे, इथल्या ग्रामस्थांना आहे. त्यांचं सहकार्य लाभल्याशिवाय आपण पूर्ण करू शकत नाही. आमचे मित्र तेही सामाजिक नकाशाच्या संदर्भात त्यांनी अभ्यास केला होता. कारण याला म्हणतात सहभागी ग्रामीण मूल्यांकन. काय म्हणतो आपण? सहभागी काय म्हणते? म्हणजे आता मला एवढं सांगा, आपण जर स्वतः घेऊन जर इथे नकाशा काढला आणि सहभागी हा शब्द फेकला तर ग्रामीण मूल्यांकन याला महत्व येईल का? मग आपल्याला काय महत्वाचं आहे? सहभागी म्हणजे इथच्या ग्रामस्थांना सहभागी करून घेणं महत्वाचं आहे. म्हणून इथल्या लोकांना काही सुटलेला आहे. म्हणून हा सामाजिक नकाशा जेव्हा तयार करताना अनेक गोष्टी अनेक घटक या गावातील समावेश करणं महत्वाचं आहे.